गुड मॉर्निंग सगळ्यांना. काजू दिनाच्या शुभेच्छा. काजू दिन म्हणजे आज आम्ही काजू काढायला आलो आहे गावी. काल गुढीपाडव्याची सुट्टी घेतली. आज गोल्डी, अनंतराव आणि काजू सगळे एका जागी दिसत आहेत. सकाळचेच वाजे 8. गोल्डी आलेला आमच्याकडे. बोंडू खाऊन नाश्ता झाला त्याचा. आता पुन्हा बागेतून कव्हरेज. काही दिवस पुन्हा गावी, परत मुंबई व परत एप्रिलला गावी. ते असे बोंडू जमा करून ठेवलेत आनंद साहेबांनी आणि इथे देखील करून ठेवलेत. आता आनंद साहेब जे कैऱ्यांचे भरपूर सारे प्रकार करतात एकदम उत्साहीप्रमाणे, तसे आता ते काजू देखील काय काय करणार आहेत. अशा बिया एका जागी जमा करून ठेवल्यात आणि उरलेल्या बिया डायरेक्टली आता सगळ्या पिशवीत आम्ही त्यांना अशी मदत करतो की जे बोंडू आहेत ते त्यांना आणून देतो. आणि मग आनंदराव तोंड दाखवत नाही. तोंड दाखव आनंदराव. ओ आनंदराव तोंड दाखवा. वाईच दाखवा एकच ब्रँड. हां, शिवसेना माहिती आहे मला, पण तोंड दाखवा. कोल्डी जा, तो बोंडू देतो. जा, तो बोंडू काढला नाही. जा 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 तो बघ. अरे ते बघ तिथे बोंडू, ते बघ त्यांनी किती काढले. जा 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 खा जा. बघ जा खा जा जा जा. गोल्डीला आनंद तो भरोसा नाही, लपडात तू आहे. जा. अरे वा वा वा. अशा प्रकारे बोंडू खायला घातलेत गोल्डीला. गोल्डीने बोंडू खाल्ला पण डायरेक्ट. काय काय करायला लागतं बघा पोटापाण्यासाठी. हसतात लोक. आई अशी म्हणून बोलतो काजूची बोंडा काढतो. बघा काय बोलत अशा लोकांना. कालपासून कैरी आणून ठेवली आहे, पण आम्हाला काय कैरीचा काय करून दिला नाही. शेवटी आता मीच करणार आज कैरीचा आयटम. पण तुम्ही बघा कैरीचं काय काय लोक करून देत आहेत, खायला घालत आहेत मीठ मसाला लावून. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, आमच्या व्हिडिओमध्ये नाही. आणि इथे भाव खात आहेत. जलनेवाले की जलती बोलतात बघा. बदबू हारे बोलतात. काय बोलत आहे लोकांना. गोल्ड्या कैरी खायची का? कैरी कैरी खायची. कैरी नाही ना. बोंडू पाहिजे. बोंडू बोंडू पाहिजे. हसतं बोंडू पाहिजे. कंटाळो यो पोर, कंटाळो एकदम. काय करायचं समजत नाही. उगा झालो असं झालं याच्यासाठी. बघतो नुसता कुठं कुठं खायला काय भेटतंय का. हे असे बोंडू जमा करून ठेवायचे, एकदम काळजी काढायच्या. हे एक प्रकारची लोक आहेत जसे बोंडू जमा करून काळजी काढतात. मी वेगळ्या प्रकारचं आहे. मी पिशवीतून काळजी काढतो. छोट्या पिशवीत जमा करायचे, मोठ्या पिशवीतून ओतायचे. ते बोंडू पडले तर भरपूर देते अजून. अरे वा, माणूस झाला जागा. मगापासून असा बिचारा बसला होता मालकासाठी. मालिक काय देतोय का, तर जिभेमुळे तर दिसतोय. हा तर दिसत नाही कधी. शांत बसलाय. आता झोपेल थोडा वेळाने. हा टाईमपास. झोप आता, झोप झोप. शांतता चालू आहे मस्त. 9 वाजले सकाळचे, 9:30च्या आसपास. अरे हा झोपला. सो गया येतो सुकी माणूस मस्तपैकी. काय करायचं त्याचं माहीत नाही आता. शांत. चिमण्यांचे आवाज येत आहेत. हिरवे काजू अजून तयार नाही झालेत, तसेच आहेत. हे हिरवे काजू अजून तयार नाही झालेत, कोवळेत. नंतरला काढायला पाहिजे. हिरवे गेला. गोल्डी झोपला जाऊन काजूच्या बोंडूच्या मध्ये. बघा हे याचं रखवालदारी, लॅब्राडोर इन काजू झोपा काढतोय सावलीत. काय बोलायचं याला. एखादा माणूस घाबरेल कोण झोपलेलं असतं म्हणून. टकलू शेड काढतायत काजू हळूहळू. हळू हवा सुटले, छान सुंदर.
अशा प्रकारे दिवस संपला. 11:15 झाले. तर जायचं घरी. तिथून पुढे बाकीची कामं. त्याला लागली आहे भूक म्हणून हा धावतोय नुसता. हे पडलेलं बी उचलायचं. इथे ही पडली आहे. टाकायची. जायचं पुढे. ते उठला. चला अजून एक. वा वा वा. ते गोल्डी खाऊन बघ काय. चला लेट्स गो. लेट्स गो. चला 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 चला. हे काजू त्याच्यात झालं. पाणी पिऊया आणि घरी निघूया. सामान घेऊन घरी. गोल्डेश चावल साहेब काय करतात. बाबा बाबा चावल साहेब पूर्ण असे बोंडू जमा करून ठेवलेत. काळजी भरत चाललेत. काय आनंदराव कसा वाटतं एक्सपिरियन्स. हां हो आनंदराव. इकडे तोंड नाही खोलणार या भाड्याचं. बाकी त्यांच्या ब्लॉगमध्ये नाचत नुसता उत्तानी नाचत होता. काय बोलतोय आणि कधी बोलतोय. आमच्या ब्लॉगमध्ये तोंड गप. बोंडू खाऊन एकदम गप म्हणजे गप. हे अशा बायका येतात त्या पण असेच करतात. तरी ती पद्धत अवलंबलेली आहे. सगळे बोंडू जमा केले. काजू आता भरत चालला आहे. गोल्डीला भूक लागली असल्यामुळे गोल्डी बघतोय की बाबा चल जल्दी पनवेल निकालना है सुबह. है ना गोल्डी. बघा गेला बोंडू खायला. ए शी एवढाच फक्त शब्द निघाला तोंडातून. बाकी तोंडातून काय निघालं नाही आहे. जब्बर असे बोंडू जमा केले आनंद सरांनी. चावलभाई यांचं नाव आहे. आनंद दाऊल यांचं नाव आहे. अनंत असं पॅन कार्डवर आहे. चेला म्हणून ह्याला ओळखलं जातं. प्रवीण म्हणून गावात ओळखलं जातं. म्हणजे 100 वेशीला जसं लँग्वेज बदलली जाते तशी ह्याची नावं बदलतात. हसतोय. रात्री आजकाल पिक्चर बघत नाही. नमनं बघतोय नमनं. रतांब्याची झाडं आलेली आहेत. रतांबे नाही ते बरी गोष्ट आहे. वैभववाडीतले प्रत्येक जण या हॉटेलला आले असेल. तो फेमस कटवडा. आनंद साहेब बसले हसतायत बघा. आपल्या विरोधात एक शब्द बोलणार नाहीत. हॉटेल कुठल्या वैभववाडीतल्या लोकांनी ओळखलं असेलच. हॉटेल सावली. भरपूर साऱ्या गोष्टी ते गरम गरमच मिळतात आणि खूप वेटिंग असते. आमच्याकडे कटवडा नाही बोलत. आमच्याकडे वडा उसळ. वडा उसळ बोलतात. साध्या माणसांना वडा उसळ बोलतात. ते खेडमधली माणसं ना. मानगावच्या पुढे खेड लागेल कटवडा. ते कटवडा बोलतात. आता आपण आलो आहे काजूच्या फॅक्टरीत. गोण्या घालणं असं काजू शुकर घातले सगळ्यांचे. त्याला कवर करूया आपण. हे आहेत प्रोप्रायटर नयन मोरे. नंतर यांची मुलाखत घ्यायची. हां कुत्रा पाळा तुम्ही. आता आम्ही चाललो घरी. चावल पाहिजे 1:30 वाजले. कोंबडा घेतला खायला. हा शुक्रवार आहे. दुपारच्याला अंडी रात्रीला कोंबडी वडे. या असं एवढं भयंकर असं ऊन. त्यात ही हिरो होंडा स्प्लेंडर नाही पॅशन आहे. त्याच्यावरून मी शाळेत गेलो. गाडी अजून चालते. आणि आता तर नवीन गाड्या 2-3 वर्षातच मरतात. तर आता हा रस्ता आहे आपला चाललेला घरी वैभववाडी तालुक्यातून. म्हणजे आता आपण रेंजच्या बाहेर डायरेक्ट. व्हिडिओ मी अपलोड करायचा पूर्ण प्रयत्न केला पण काय अपलोड होत नाही आहे. तर व्हिडिओची क्वालिटी आपली खूप जास्त हेवी असल्यामुळे तेवढं ते नाही घेत आहे अपलोडिंग स्पीड. फर्स्ट गिअरला गाडी. क्लच पण दाबला आहे. बिना क्लच दाबताच गाडी गेली खाली. आता बोर्ड लावला आहे. वाघ दिसला तर करायचं काय. मोबाईलची बॅटरी लावा. दुसरं काय लिहिलं हातात घंटी घेऊन फिरा. मोबाईलवर गाणी लावा. लहान पोरांना एकटा नका सोडू.
आणि पशूंना बांधून ठेवा आणि शेतात एकटा झोपू नका. पण बिबटो दिलं तर सर्वात पहिला जीव घेऊन पळायचा असता. ह्या काय नको तर मी पहिल्यांदाच वाचते. अशानं काय होता काय पुन्हा का अनुभव इलो असत मोबाईलची गाणी ऐकून किंवा घंटा वाजून बिबटो पाहलो तर मला काय नक्की सांगा. तर हे 2 रस्ते आहेत. या रस्त्याने आता आपण जाणार घरी. या साईडला दिसते गाडी का माहीत नाही, गाडी गेली ती. आणि हा गेला शिराळ्यामध्ये. इथे खूप सुंदर असं पुढे डोंगर एंडला पावसाचे शॉर्ट्स आहेत त्यापर्यंत अपलोड करू. हे बघा इथे दिलेलं आहे शिराळे 12 सडोरे. आणि या साईडला आपण इकडे हे कुर्ली धरण जे आहे ना इंदाप, जर बघत असेल व्हिडिओ जिंदगीत कधी तर हा रस्ता इथून जाता बा तुझ्या गावाला. तर आता आपण जाणार इकडून इकडे. त्या गोळीच्या अंगावर टाक 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 गोळीच्या अंगावर. तो कसा पाहायला बघ कुठे गोल्डी. हा मुतून घेतो बोलतो पहिला. मुतून घेतो पहिला. गोल्डी ये लवकर. अरे बस झालं चल ये. केस काय करली येणार आहेत की काय? ड्रम घासायचा कार्यक्रम चालू आहे आज जोरदार. जसं उद्या पाहुणे बघायला येणार आहेत माणसाला. तुझ्या घरी व्हिडिओ जायलाच पाहिजे. याच्या घरी व्हिडिओ जायलाच पाहिजे. व्हिडिओ तर आमच्या बोलत नाही, नको तिकडे बोलत असो. तोंड नुसतं सुटतंय कैरी खा, हे खा, ते खा. हां चक्काचक ड्रम घासून ठेवतोय.